आयुष्यात काही गोष्टी ना जरा लवकर समजल्या असतं तर खूप बरं झालं असतं. आणि तो एक स्पेशली काय होता, की जेव्हा असं वाटायचं साला लाईफ किती झंड आहे. आपण साला आयुष्यात काही केलंच नाहीये. ना चांगला पैसा कमवला, ना चांगलं करियर केलं, रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम आहे, मित्र साले सगळे दूर गेलेले आहेत, त्यातच लॉकडाऊन पण लागलं. एकंदर सगळ्यात दलदलीत अडकलो होतो. त्यातनं बाहेर यायचा खूप प्रयत्न करायचो. तर मला असं वाटायचं, आपल्या साला लाईफ किती बेकार आहे. आपलं काहीतरी चांगलं झालं पाहिजे. त्यासाठी मी खूप सारे मोटिव्हेशनल व्हिडिओज बघायचो, खूप सारे सेल्फ हेल्प पुस्तकं वाचायचो. पण तरीही काही व्हायचं नाही. आणि मग असं वाटायला लागलं, की साले एवढे व्हिडिओज बघून आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही, म्हणजे आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपणच बेकार आहे. पण या सगळ्या दलदलीत जो अडकवतो ना, तोच त्यातनं बाहेर पण काढतो. त्यांनी दोऱ्या सोडलेल्या असतात आपल्याला पकडायला. त्या दोऱ्या आपल्याला दिसल्या पाहिजे आणि त्या दोऱ्या पकडता आल्या पाहिजे आणि त्या दोऱ्या पकडल्या पाहिजे. ब्लेसिंग इन डिस्गाईज लॉकडाऊनमध्येच मला एक कोर्स मिळाला, की ज्याच्यात पॉडकास्टिंग कसं करायचं हे शिकता येणार होतं. का काय माहिती? पण मी तो कोर्स जॉइन केला. मी पॉडकास्ट कसा करायचा हे शिकलो. पहिला एपिसोड रेकॉर्ड केला. तो एडिट झाला आणि तो आता टाकायचा होता. 4 मे 2020 रोजी तो रिलीज करायचा होता. पण माझं एक मन मला इतकं घाबरत होतं, की साला तू कधी आजपर्यंत मीडिया इंडस्ट्रीमध्ये काम नाही केलेलं आहे. तू कधी माईक नाही पकडलेला आहे. तू कधी काही लिहिलेलं नाहीये. तुझा आवाज किती बेकार वाटतोय. तुझा कॉन्फिडन्स किती लो वाटतोय. तुला कोण ऐकणार आहे? लोकं हसतील तुला. काय म्हणतील लोकं? जाऊ दे ना पुढच्या महिन्यात टाकू. जाऊ दे लॉकडाऊन संपल्यावर टाकू. जाऊ दे चांगला माईक विकत घेऊ मग टाकू. अशा अनेक गोष्टी माझ्या मनाने मला सांगितल्या. पण फॉर्च्युनेटली त्यावेळेस माझ्या दुसऱ्या मनाने त्या मनाला ओव्हरपॉवर केलं. त्या सगळ्या भीतीवरती मात करून ते सबमिटचं बटन मी दाबलं. याचा इतका मोठा फायदा होईल असं मी कधी स्वप्नात पण बघितलं नव्हतं. तो फायदा हळू झाला, पण खूप मोठा झाला. गेल्या 6 वर्षात आयुष्याने खूप काही-काही दिलंय. पॉडकास्टिंगने मला खूप काही-काही दिलंय. खूप काही-काही शिकवलेलं आहे. इन्स्पिरेशन कट्टा हा माझा पहिला पॉडकास्ट, त्याचा पहिला एपिसोड 4 मे 2020 ला रिलीज झाला. आज बरोबर 6 वर्ष झालेत. या 6 वर्षामध्ये आयुष्याचा प्रवास खूप सुंदर होता. क्वांटिटेटिव्ह मी काही सांगणार नाही, या गोष्टी झालेल्या आहेत. पण फ्रस्ट्रेटेड आयुष्य टू प्रफुल्लित आयुष्य हा असा प्रवास झालेला आहे. त्यावेळेस असं वाटायचं आपण का बरं जगतोय? आज असं वाटतं की वाह! किती सुंदर लाईफ आहे. इन्स्पिरेशन कट्टामधनं मला काय-काय मिळालंय तेच आता या काही व्हिडिओजमधनं मी पुढच्या काही भागांमध्ये शेअर करणार आहे. या नवीन चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.